आनंदाचा दिवस आहे, माहीत न लावता काम करायचा दिवस, त्यामुळे आम्ही खुश आहोत सगळे. आणि हा थोडा रिलीफच मिळाला आहे की चला आज असं फक्त एक मूक अभिनय करायचा आहे आपल्याला, फार वाक्य नाही बोलायचे. तो मज्जा येते, एक वेगळा एपिसोड आहे. माझा कन्सर्न फक्त त्या सगळ्या बायकांसाठीचा आहे ज्या पटकन फोडणी टाकून येते का मला ऐकू येतंय काही महत्वाचं असेल तर सांग असं म्हणतात. तर त्या सगळ्या काकूंना आता जेवणं उरकावी लागणार आहेत या एपिसोड साठी, कारण तुम्हाला ऐकू नाही येणार आहे किचन मध्ये जेवण बनवताना. हा एपिसोड तुम्हाला बसून बघावा लागणार आहे आणि आय एम मोर एक्सायटेड अबाउट इट की चला त्या निमित्ताने आता आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या अशा पटापट स्वयंपाक उरकून येऊन बसतील एपिसोड अख्खा बघायला. सो एक्सायटेड आहे. आणि बाकी एक आमच्याचकडच्या एका कलाकारांच्या घरची एक गोष्ट परवा अशी सांगण्यात आली होती, तर आता बोलताना तो कन्सर्न मला अजून एक वाटला या एपिसोड बद्दल. म्हणजे आय एम शुअर सगळ्यांनी खूप एक्साइटिंग गोष्टी सांगितल्या असतील आणि तुम्हालाही तेच ऐकायचं असेल, पण खूप अंध व्यक्ती सुद्धा हे एपिसोड पाहतात, रेग्युलरली ऐकतात. ज्या ऐकण्याला ते पाहणं म्हणतात. सो अशा माणसांच्या बाबतीत की आमच्याचकडच्या एका कलाकारांच्या घरी अशी एक व्यक्ती आहे की जी बाबा रोजचा एपिसोड ऐकते, जिने वर्षानुवर्ष आम्हाला पाहिलंय आणि काही वर्षापूर्वी त्यांची दृष्टी गेल्यामुळे ते ऐकतात आणि त्या आवाजावरून ओळखतात आम्हाला की अरे ही आहे ना, अरे हा आहे ना. सो अशा माणसांसाठी मला थोडंसं वाईट वाटतंय की अरे काय नरेटिव्ह असायला हवा होता एपिसोड, ऍक्टर बोलत नसले तरी, कारण तसाही आपला एक अख्खा वर्ग आहे. पण याच्या पलीकडे जाऊन या एक्साइटमेंट आहे, वेगळा करतोय, टीव्ही करतोय म्हटल्यावर एक वेगळा प्रयोग आहे जो अख्ख्या एपिसोड मध्ये तुम्हाला कुठलाच कलाकार वाक्य बोलताना दिसणार नाहीये. तर ती एक वेगळी मजा पण असणार आहे. आणि अर्थात डायलॉग न बोलता दिवसभर काम करणं हे म्हणजे साधारण IT वाल्यांनी लॅपटॉप्स न वापरता काम करणं किंवा आज कॉल सेंटर वाल्यांनी फोन्स न वापरता काम करण्यासारखं आहे थोडंसं. त्यामुळे एक वेगळीच मज्जा येते. शाळेत युनिफॉर्म व्यतिरिक्त काहीतरी कपडे घालून गेल्यावर आपल्याला जसा आनंद होतो ना, तसं आता आय थिंक आम्हाला सेटवर आनंद झालाय. डमशराट्स घेऊन आला रे जो आम्ही खेळणार आहोत आणि तुम्ही ओळखणार आहात आणि अख्खा एपिसोड तुम्हाला असं बघायला मिळणार आहे, त्यामुळे आय एम शुअर तुम्ही एन्जॉय करणार आहात. म्हणजे आता सगळ्यांनी कामं केलेली आहेत सगळे कलाकार. अगदी आमची नवीन म्हणावी ती मुलं सुद्धा नवीन नाही आहेत, त्यामुळे अशी काही वेगळी तयारी केली आहे कुणी असं मला नाही वाटत. अगदी फ्रँकली म्हणजे उगाच जरा तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून मी काहीतरी एक आभास निर्माण करावा आणि बापरे आम्ही केवढा अभ्यास केला म्हणावा, तर असं काही नाही केलंय. एक बेसिक संवेदना आपल्या सगळ्यांच्या जागृत आहेत आणि बरेचदा आपण लहानपणापासून ह्या गोष्टी करत आलेलो आहोत की जिकडे आपण हळूच बोलत असतो, कधीतरी शाळेतल्या बाईंपासून लपायला आपण खाणाखुणा करत आलोय. त्यामुळे ते तसंच आहे, त्यापेक्षा फार वेगळं काही रॉकेट सायन्स नाहीये. ह्यात मज्जा करणार आहोत आम्ही आणि तुम्ही बघताना मजा करणार आहात.